रावण सुद्धा एक ब्राह्मण होता, विद्वान होता असं म्हणतात. तसं आमचं देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे आणि विद्वान आहेत, पण त्यांची मती खराब झालेली आहे असं तरी आजचं चित्र दिसतं. कारण एकदा का सत्ता मिळाली रावणाला की त्याने ना भाऊचं ऐकलं, ना बायकोचं ऐकलं, ना कोणाचं ऐकलं. तसं या देवेंद्र फडणवीसला एकदा का मुख्यमंत्रीपद मिळालं की हा माणूस कोणाचंही ऐकत नाही. आणि म्हणून आता हे उलटं रामायण घडत आहे. जे आधी श्रीलंकेत घडत होतं ते आता महाराष्ट्रात घडत आहे. इथला राम जो होता त्याच्यावर रावणाचं आधिपत्य गाजवलं जात आहे. आता नाशिकचे लोक जे विरोध करत आहेत त्या लोकांच्या भावनेचा, त्यांच्या गरजेचा विचार न करता फक्त पैसा कमवणं, तिजोरीवर डल्ला मारणं यासाठी जर समजा फडणवीस आणि महाजन यांचा खटाटोप चाललेला असेल, मला असं वाटतं की भयंकर चुकीचं आहे. आणि ही माणसं त्या नाशिककरांचे शत्रू बनलेले आहेत. हे रामाचे शत्रू बनलेले आहेत. ॲक्च्युअली अशी नीतिमत्ता असणारी माणसं यांना तर नाशिकला, पंचवटीला, तपोवनला पाय सुद्धा ठेवण्याचा नैतिक अधिकार नाही.